मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख यांची निवड, शिवसेनेच्या लता घोडके यांचा 25 मतांनी पराभव। महापौरांची निवड होताच सभागृहात सेक्युलर फ्रंटच्या नगरसेवकांचा जल्लोष। महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिलला संपणार। विधानसभेतील महायुती आणि मवियाकडील पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। भाषा चालकांचा आज देशव्यापी बंद, ओला उबर रॅपिडोच्या मनमानी भाडे आकारणी विरोधात बंदची हाक। 11 लाख ॲप आधारित रिक्षांची प्रवासी सेवा कोलमडणार। शेगावात संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त मोठा उत्साह। आज आणि उद्या समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं असणार। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। मुंबईतील 3ही रेल्वे मार्गांवरती उद्या मेगा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान ब्लॉक, तर मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार। बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना अटक। कोर्टानं यावेळेस जप्तीचा आदेश जारी केल्यानंतर 3 दिवसांनी कारवाई। 31 वर्षांपूर्वीच्या खटल्यामध्ये अटक झाल्याची माहिती। अटकेवेळेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद। T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आज संध्याकाळी 7 वाजता भारताचा अमेरिकेसोबत सामना होणार। विजेतेपद राखण्यासाठी भारतीय संघ सज्ज।